दरम्यान शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। पाकिस्तान टिपू सुलतानला नायक समजतं। पाकिस्तानसोबत क्रिकेट प्रेमींना क्रिकेट खेळण्याची क्रिकेट संघाला परवानगी कशी दिली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। भाजपमध्ये टिपूचे समर्थक असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना। पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानवरती धडे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे पुतळे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे, त्यांचा योद्धा आहे। तसं जर असेल तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी उर्मी आहे ती अशी त्यांच्या सगळ्या भाजपच्या अशी मिळून वर आली पाहिजे। आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे। जय शहावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही। खरं तर भारत आणि पाकिस्तान सामना आंतरराष्ट्रीय नियमानुसार होतो। दोन देशांमधला सामना आहे। कुठेही पाकिस्तानचे खेळाडू भारताच्या भूमीवर येत नाहीत आणि भारताचे खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर येत नाहीत। त्यामुळे या प्रकरणामध्ये जय शहावर टीका करण्यापेक्षा आधी मिलिंद नार्वेकर यांना एमसीए मधनं राजीनामा द्यायला लावा। मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा दिल्यानंतर भारत पाकिस्तान सामन्याबद्दल बोला। हा दोन देशांमधला सामना नाही तर आंतरराष्ट्रीय सामना आहे, हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं।